Dr. Babasaheb Sangle, and our Secretary Deepak Shah sir, Vice Principal Dr. Kshitija Gandhi ma'am, CAO Dr. Rajendra Kankaria sir, and Program Coordinator Dr. Shruti Ganpule ma'am, IQAC Coordinator Dr. Jayashree Mole ma'am, and my dear colleagues and dear students. Now I request Swapnil Kshatriya to introduce our today's chief guest. Swapnil, Yes, ma'am. Am I audible, ma'am? yes, you're audible. हम्म. प्राचार्य डॉक्टर विजय कुमारजी वावळे यांचा परिचय आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. MA अर्थशास्त्र व PhD प्राप्तीसोबत नेट सेट परीक्षा उत्तीर्ण, तसेच गायनातील संगीत शारदा ही पदवी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मुंबई येथून आचार्य डॉक्टर गुलाम रसूल यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली आहे. नाशिक येथील गोखले शिक्षण संस्थेचे BYK महाविद्यालय नाशिक येथे अर्थशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. 21 वर्षापासून अर्थशास्त्राचे अध्यापन करत आहेत. सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे संशोधक मार्गदर्शक आहेत. 6 विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली PhD चे प्रभुत्व पूर्ण केले आहे आणि सध्या 4 विद्यार्थी PhD करत आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाचे एक मेजर तसेच 2 लघु प्रबंध पूर्ण केले आहेत. BCUD सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे 2 रिसर्च प्रोजेक्ट पूर्ण केले आहेत. 5 आंतरराष्ट्रीय किमान 12 राष्ट्रीय 27 राज्यस्तरीय कार्यक्रम 17 ते 20 भाषणे व संशोधन निबंधाचे वाचन सादरीकरण केले आहे. 16 कार्यशाळा चर्चासत्रातून रिसोर्स पर्सन म्हणून कार्य केले आहे. विद्यापीठ स्तरावरील PGRP चे 85 संशोधन प्रकल्प विद्यार्थ्यांसोबत पूर्ण केले आहेत. तसंच CAS आणि NAAC साठी खूप उपयोग झाला आहे. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या सकारात्मक चिंतनातून प्रबोधन करणारे अभ्यासू असे 500च्या वर ममर्द भेदी भाषणे दिली आहेत. आर्थिक विचारांचा इतिहास संशोधन पद्धतीने आत्मसात त्यांचे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत, वुमन स्टेटस इन इंडिया, जागतिकीकरणाच्या सीमांत जनतेवर झालेला परिणाम, महिला सबलीकरण व केलोडोस्पिक पर्स्पेक्टिव्ह ऑफ रिसर्च इन ग्लोबल एरा या पुस्तकाचे लेखक देखील आहेत. Yes, Swapnil. Yes, ma'am. Okay. Thank you, Swapnil. Now over to you, sir. Dr. Vijay Kumar Wavle, sir, going to enlighten us with the present Union Budget 2021. Over to you, sir. Yes. Are you listening me? Yes, sir, you are audible. Hello. Okay. Yes, sir, you are audible. Okay. So can I start my lecture? Yes, sir, you Hello? can start. Yes, sir, you can start. So today I am very happy to introduce me by the Kamla Education Society's Pratibha College of Commerce and Computer Studies. Department of Commerce who have organized expert lecture series here, and they have given a great and such a nice topic for me, Budget 2021 for Common Man. And I'm very much happy here and congratulate to you all the team of Pratibha College of Commerce and Computer Studies. Principal Babasaheb Sangle sir, Vice Principal Kshitija Gandhi madam, Session Coordinator Professor Padmavati Patil, Program Coordinator Dr. Shruti Ganpule, and all team who have taken great efforts for the
arranging this program, and now we are just starting our lecture here for the काय budget. झालंय So most of the time असं पडलं we तू know कधी काही about केला the budget. What is budget? Budget, when we think about it in Marathi, budget या शब्दाचे मराठीत भाषांतर करताना दोन शब्द वापरले जातात. Two words used in Marathi for the budget. First of all, अर्थसंकल्प आणि सेकंड वर्ड अंदाजपत्रक. या दोन शब्दांमुळे आपल्याला सहज बजेट काय आहे, व्हॉट इज बजेट काय आहे, हा बजेटचा आपल्याला अर्थ उलगडतो. आणि हा बजेटचा अर्थ उलगडण्यासाठी यामध्ये एक शब्द आहे, दॅट इज संकल्प. अर्थविषयक केलेला संकल्प. Whatever we have economic problems, we need to solve that problems through the budget. Therefore, we have a sankalpa, we have objectives, we have plan for the solving economic problems whatever we have. अशा प्रकारचा अर्थविषयक संकल्प यामध्ये अपेक्षित आहे. आणि हा संकल्प जो आहे तो आगामी वर्षामध्ये सरकारने केलेला जो खर्च आहे, व्हॉट एव्हर एक्सपेंडिचर अँड व्हॉट एव्हर रिव्हेन्यू हॅव डन बाय दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया और गव्हर्नमेंट ऑफ एनी स्टेट्स, हे देखील या ठिकाणी अपेक्षित आहे की सरकारची एक तिजोरी आहे, या तिजोरीमध्ये कुठून पैसा येणार आणि मिळालेला पैसा जो आहे तो मिळालेला पैसा कशा प्रकारे खर्च होणार, हाऊ टू गेट रिसिप्ट्स अँड हाऊ टू स्पेंड, दॅट इज द बजेट. म्हणजे एक पैसा कसा येणार आणि पैसा कसा जाणार याचं जे पत्रक आहे, याचं जे परफॉर्मन्स आहे, याचं जे बिल आहे, हे बिल आपल्याला लक्षात घ्यावं लागतं. दॅट इज कॉल्ड संकल्प. अँड बजेट विच इज रिलेटेड टू पब्लिक फायनान्स रिलेटेड फेनॉमेना. हा बजेट जो विषय आहे हा पब्लिक फायनान्सचा एक छोटासा भाग आहे. आपल्याला देशामध्ये अस्तित्वात असलेली जे काही आर्थिक समस्या आहेत, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट रिलेटेड असतील, एम्प्लॉयमेंट जनरेशन रिलेटेड असतील, किंवा आपल्या देशामध्ये अस्तित्वात असलेला इन्फ्लेशन रेट असेल, किंवा आपल्या देशामध्ये अस्तित्वात असलेला सामाजिक आणि आर्थिक विकास, तेही विविध कल्याण स्कीम्सच्या माध्यमात करण्यात येणारा, तर ह्या सगळ्यांमध्ये बजेटचा भाग महत्वाचा आहे. आणि म्हणून त्या फिस्कल पॉलिसीचा टू टाइप्स ऑफ वी हॅव पॉलिसीज टू कंट्रोल ऑल दी इकॉनॉमी. एक मॉनिटरी पॉलिसी आहे, तर दुसरीकडे फिस्कल पॉलिसी आहे. मॉनिटरी पॉलिसी विच इज related to only money and which is controlled and regulated by the Reserve Bank of India, and they have some tools, suppose bank rate, CRR, speculative liquidity ratio, SLR, and open market operation. These are the four tools government of India and Reserve Bank of India both are using that tools, but Reserve Bank of India has domination for using that tools to control inflation and create stability in economy. Whatever is instability is available in economy. Nowadays we are facing COVID-19 problem, and we have everywhere economic instability. How to bring stability in economy? Therefore, Government of India and all the states are producing their fiscal policy. Fiscal policy which is run by, or which is done by, or which is organizing by or implementing by the Government of India and all the states of India and whole the across the country. They are using budget, they are using fiscal policy. म्हणून फिस्कल पॉलिसीचा एक छोटासा भाग विच इज वन ऑफ द पार्ट ऑफ फिस्कल पॉलिसी, एक छोटासा भाग जो आहे, हा भाग आपल्याला लक्षात येईल की तो आहे बजेट. बजेट इज वन ऑफ द स्मॉल पार्ट ऑफ फिस्कल पॉलिसी. आणि म्हणून फिस्कल पॉलिसीचा एक भाग म्हणून अर्थसंकल्पाकडे जेव्हा आपण पाहतो, इट इज वन ऑफ द स्टेप ऑफ फिस्कल पॉलिसी. म्हणून सामान्य नागरिकांच्या दृष्टीने, कॉमन मॅन, वेन वी थिंक अबाउट द कॉमन मॅन,
तर त्यांच्या दृष्टीने various types of tax, they are thinking about the tax, direct tax and indirect tax. Common man is thinking about the base of taxes, कराचा पाया जो आहे, and common man will think about the tax rates and its structure. आणि त्याच्यानंतर दुसरीकडे भाग येतो तो पब्लिक एक्सपेंडिचरचा, मीन्स पब्लिक रेव्हेन्यू अँड पब्लिक एक्सपेंडिचर, ह्या दोन महत्वाच्या गोष्टी बजेटमध्ये आपल्याला बघायला मिळतात. सार्वजनिक खर्च आणि सार्वजनिक उत्पन्न या दोन बाबींचा अर्थसंकल्पामध्ये विचार केलेला असतो. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा सगळ्यात पाहिलं तर राजकोषीय तूट, सरकारी कर्ज, तुटीचं चलनीकरण आणि त्यातून निर्माण होणारे जे प्रश्न आहेत, व्याजदर असेल, चलनवाढ असेल, भाववाढ असेल, इन्व्हेस्टमेंट असेल किंवा ग्रोथ असेल, इंटरेस्ट रेट, इन्फ्लेशन और मॉनिटरी एक्सपान्शन, इन्व्हेस्टमेंट अँड ग्रोथ, हे सगळे उत्तर शोधण्याचा प्रयत्न, वी आर जस्ट सर्चिंग, वी आर फाइंडिंग all the problems and its solution through the budget. आणि म्हणून सार्वजनिक खर्च जो आहे, प्रशासकीय नजरेत जर पाहिलं तर सार्वजनिक खर्चाचा जो दर्जा आहे, व्हॉट एव्हर वी हॅव स्टँडर्ड ऑफ एक्सपेंडिचर अँड गव्हर्नमेंट अँड सोशल सर्व्हिसेस, व्हॉट एव्हर अवेलेबिलिटी, आणि ह्या सगळ्यांमधून आपल्याला दरवर्षी अर्थसंकल्प मांडावा लागतो. आणि आपण 8 फेब्रुवारीला आपण अर्थसंकल्प मांडलेला आहे. आणि भारतामध्ये दरवर्षी तो मांडला जातो, कारण भारतामध्ये लोकशाही एक व्यवस्था आहे. वी हॅव डेमोक्रेसी सिस्टीम, आणि पार्लिमेंट थ्रू वी आर जस्ट युझिंग दॅट टूल फॉर द डेव्हलपमेंट ऑफ आवर कंट्री. आणि म्हणून त्या माध्यमातून आपण काम करतो. जनतेतून निवडून गेलेले जे प्रतिनिधी आहेत, दे आर रनिंग आवर गव्हर्नमेंट, आणि शासनाने गोळा केलेला जो पैसा आहे थ्रू दी टॅक्सेशन, दे आर कलेक्टिंग मनी थ्रू द टॅक्सेशन, आणि उभारलेली जी कर्ज आहे, केलेला जो खर्च आहे, याचा सगळा तपशील जो आहे, तो तपशील आपल्याला जनतेसमोर देणं आवश्यक असतं. व्हॉट एव्हर कलेक्शन ऑफ द टॅक्स थ्रू मनी, रेव्हेन्यू, अँड हाऊ टू they build or they create debt, a public debt, and how they spend on the public, ते सगळं लेखाजोखा आहे तो जनतेसमोर आपल्याला प्रत्येक वर्षी मांडायचा असतो. आणि मग पैसे किती लागणार आहेत, कसे लागणार आहेत, आपण कर्ज उभारायचे आहेत का, खर्च करायचा आहे, यासाठी सगळ्या परवानगी घ्याव्या लागतात. त्यामुळे बजेट सेशन चालतं. दे आर टेकिंग परमिशन्स थ्रू दिस पार्लिमेंट. येस. आणि म्हणून यासाठी भारताची जी राज्यघटना आहे, त्या राज्यघटनेमध्ये एक कलम आहे, वन ऑफ द आर्टिकल विच इज इंट्रोड्युस्ड इन दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. आवाज येतोय का माझा? हॅलो. येस सर. हा, Hello? येस सर. हो येतोय सर. आवाज? येस, कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया विच इज गिवन आर्टिकल फॉर दॅट पर्पज. 112 हे आर्टिकल आहे. आणि म्हणून या आर्टिकल नुसार आपल्याला एव्हरीवेअर, प्रत्येक वर्षी केंद्र शासनाने संसदेमध्ये अशा प्रकारचं एक विवरण पत्र, वार्षिक वित्तीय म्हणजे याला अॅन्युअल फिनान्शियल प्रेझेंटेशन जे आहे ते मांडावं लागतं. आणि हे मांडणं अनिवार्य केलेलं आहे. इट इज अ कंपल्शन थ्रू दी कॉन्स्टिट्यूशन. म्हणून सरकार कोणत्या मार्गाने पैसे मिळवणार आहे, कोणत्या कारणासाठी पैसे खर्च करणार आहे, याचं विवरण या पत्रामध्ये दिलेलं आहे. फिनान्शियल बिल मध्ये ते सगळे केलेलं असतं. म्हणून राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्प असा शब्द नाहीये. इट इज इन कॉन्स्टिट्यूशन, बजेट वर्ड इज नॉट देअर, बट दे एक्सप्लेन द वर्ड annual financial bill. Annual financial bill which is compulsory to introduce in the parliament, and they want to explain properly how to receive money, that is receipt money, and how they will spend that money, and which ways they have to collect the money from the people, and how they will spend that money on the people. अशा प्रकारचं जे पत्र आहे, जे विवरण बिल आहे, that is called bill, अॅन्युअल फिनान्शियल बिल. या पत्रावरती संसदेमध्ये बहुमताने चर्चा होते आणि ते बहुमताने बिल पास केल्या जातं. दॅट इज कॉल्ड
पास बिल अशा पद्धतीचं आहे. आणि म्हणून संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करताना, ते बिल सादर करताना, अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट सादर करताना अर्थसंकल्पामध्ये 12 प्रकारचे 12 टाइप्स ऑफ कागदपत्र असतात, डॉक्युमेंट्स असतात. 12 प्रकारचे किंवा त्यापेक्षा जास्त असतील, पण माझ्या पुढे इथे 12 प्रकारचे डॉक्युमेंट्स मला सांगता येतील. पहिलं डॉक्युमेंट असतं ते अॅन्युअल फिनान्शियल स्टेटमेंट, दुसरं डॉक्युमेंट असतं रेव्हेन्यू बजेट, आणि तिसरं डॉक्युमेंट असतं कॅपिटल बजेट, चौथं डॉक्युमेंट असतं बजेट ऍट अ ग्लान्स, पाचवं डॉक्युमेंट असतं खर्चाचा अर्थसंकल्प मीन्स एक्सपेंडिचर बजेट, सहावं डॉक्युमेंट असतं जमेचा अर्थसंकल्प मीन्स रिसिप्ट्स बजेट, त्यानंतर डिमांड फॉर ग्रँट्स, अनुदानासाठी काही मागण्या असतात त्यामध्ये, आणि नेक्स्ट 8वां डॉक्युमेंट असतं रिसोर्सेस ट्रान्सफर टू स्टेट्स, 9वं डॉक्युमेंट असतं प्लॅन फॉर एक्सपेंडिचर, अँड 10वं डॉक्युमेंट असतं संपादनात्मक अर्थसंकल्प मीन्स परफॉर्मन्स बजेट, आणि 11वं असतं वित्त विधेयक दॅट इज कॉल्ड फायनान्स बिल, आणि शेवटचं जे असतं विनियोग विधेयक अलोकेशन बिल. आणि अशा 12 प्रकारची जी कागदपत्र आहेत, ती 12 प्रकारची कागदपत्रांचा एक संच जो आहे, त्या सगळ्या संचाला आपण बजेट म्हणतो. 12 types of documents, annual financial statement, revenue budget, capital budget, budget at a glance, expenditure budget, receipts budget, demand for grants, resources transfer to states and planned expenditure, performance budget and finance budget, allocation bill. These are the 12 types of papers, and that papers when collectively present in the parliament, that is called budget. अशा बजेटच्या व्याख्येतून आपल्याला हे लक्षात येतं, आणि म्हणून बजेटची अशी एक व्याख्या आपल्याला सांगता येते. बजेट म्हणजे काय, बजेट कशाला म्हणायचं? बजेट अ प्लान of how to spend an amount of money over a particular period of time, the amount of money that is mentioned. म्हणजे विशिष्ट काळामध्ये पैसे कसे खर्च करावेत याची योजना. अर्थसंकल्प खर्चाचे अंदाजपत्रक, या योजनेतील रक्कम. आर्थिक तरतूद, अर्थसंकल्पातील नियत रक्कम. A statement by a government saying how much money it plans to spend on particular things in the next year and how it plans to collect money. पैसा कसा उपलब्ध करून देणार आणि विविध खात्यांवर किती पैसे खर्च करणार, याची सरकारने केलेली योजना म्हणजे अर्थसंकल्प किंवा वित्तीय अंदाजपत्रक. When we think about the tax, to plan carefully how much money to spend on something. बजेटचा अर्थ दुसरा एक आहे, to plan carefully how much money to spend on something. एखाद्या गोष्टीवर किती पैसे खर्च करायचे हे काळजीपूर्वक ठरविणे म्हणजे आर्थिक तरतूद करणे. दॅट इज कॉल्ड बजेट. द गव्हर्नमेंट हॅज बजेटेड, म्हणजे अशा पद्धतीने 65 करोड फॉर एज्युकेशन, ऑल दीज थिंग्स वी थिंक अबाउट लाईक दिस. आणि म्हणून अशा पद्धतीचं एक बजेट आहे. बजेटच्या माध्यमातून आपण अभ्यास करताना लक्षात घेतलं पाहिजे की व्हॉट इज बजेट. जेव्हा म्हणतो आपण बजेट इज एस्टिमेट ऑफ रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस ओव्हर अ स्पेसिफाईड period of time and is useful, compiled and reevaluated on periodic basis. Budgets can be made for a person, a group of people, a business, a government, or just about anything else that makes and spends money. अशा पद्धतीचा हा बजेटचा आपल्याला अभ्यास सांगता येतो. दुसरं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की अर्थसंकल्पामध्ये कशा प्रकारचे पैसे जमा होतात, कुठून पैसे येतात. दोन प्रकारचे स्रोत आहेत. 2 types of sources we have. First of all, revenue from or receipt from taxes and revenue from the non-taxes revenue. म्हणजे tax and non-revenue, non-tax. 2 types of ways we have.
म्हणून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा 2 प्रकारचे कर सरकार आपल्यावर लावते. कर भरणारा जो माणूस आहे, सामान्य माणूस, आपण कॉमन माणसावरती चर्चा करतोय. कर भरणारा जेव्हा कराचा भार स्वतःवर सोसतो, टॅक्स बर्डन जेव्हा पर्सनवर येतं, तेव्हा तो प्रत्यक्ष कर असतो. म्हणजे मला स्वतःला बजेट, मला जर पेमेंट मिळतं आणि माझा जर टॅक्स 1,00,000 रुपये कापून घेतला असेल, दॅट इज डायरेक्ट टॅक्स, दॅट इज कॉल्ड इन्कम टॅक्स. आणि कर भरणारा जो स्वतः शोषण करत नाही, तो दुसऱ्यावर ढकलू शकतो, तो अप्रत्यक्ष कर. म्हणजे मी एखादी वस्तू जर बाजारातून घेऊन आलो, पण दुकानदार तो टॅक्स माझ्यावरती शिफ्ट करतो. द बर्डन ऑफ टॅक्स शिफ्टेड टू अनदर पर्सन. आय एम नॉट गेटिंग दॅट burden. I am shifting that burden to other people or other customer. That is called indirect tax. जेवढ्या आपण वस्तू आणि सेवा आपल्या घरामध्ये घेऊन येतो, त्या प्रत्येक वस्तूवरती आपण इनडायरेक्ट टॅक्स भरलेला असतो, आपल्याला माहिती नसतं. म्हणून आपण तो कर अप्रत्यक्षपणे तो कर भरतो. आणि याच्यामध्ये आयकर आहे, संपत्ती कर आहे, व्यवसाय कर आहे, व्याजावरचा कर आहे, हे सगळे प्रत्यक्ष कर आहेत. तुम्ही बँकेमध्ये जर पैसे ठेवलेले असतील तर त्याच्यावर व्याज मिळतं, त्या व्याजावर कर भरता तुम्ही, दॅट इज कॉल्ड डायरेक्ट टॅक्स. व्यवसाय करतो आपण, त्या व्यवसायाचा कर भरतो आपण, दॅट इज कॉल्ड बिझनेस टॅक्स ऑर कमर्शियल टॅक्स. संपत्ती वेल्थ टॅक्स, इन्कम असेल तर इन्कम टॅक्स. अशा प्रकारची उदाहरणं आहेत. तर दुसरीकडे इनडायरेक्ट टॅक्स मध्ये आपल्याला आयात शुल्क, आता आपण बघितलं की या बजेटमध्ये आपण इम्पोर्ट ड्युटीज वाढवलेल्या आहेत. आपण इम्पोर्ट ड्युटीज, एक्सपोर्ट ड्युटीज ह्या वाढवलेल्या आहेत, सर्व्हिस टॅक्सेस वाढवलेले आहेत. आपण जीएसटीचे प्रमाण देखील हळूहळू वाढवत आहोत आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या इनडायरेक्ट टॅक्स मध्ये येतात. म्हणून इम्पोर्ट ड्युटीज, एक्साइज ड्युटीज, ऑल दी सर्व्हिस टॅक्सेस. तुम्ही हॉटेलमध्ये जेवण जरी केलं तरी त्यावरती सर्व्हिस टॅक्स द्यावा लागतो, दॅट इज कॉल्ड इनडायरेक्ट टॅक्स. एखादी वस्तू विकत घेतली तर आपण जीएसटी देतो किंवा अगोदर आपण सेल्स टॅक्स भरत होतो. दीज आर दी इनडायरेक्ट टॅक्स. आणि म्हणून सगळे जे करांशिवाय जे सरकारकडे पैसे होतात, जमा होतात, ते सगळे पैसे आपण सरकारने दिलेल्या कर्जावरचं व्याज असेल, गुंतवणूक डिव्हिडंड असेल, ऑन इन्व्हेस्टमेंट, सेवांवरील उत्पन्न असेल, ह्या सगळ्या गोष्टी सरकार, उद्योग, नफा आणि या सगळ्या फीज ज्या जमेच्या बाजू आपल्याला लक्षात येतात. पण सरकारला नाही का शासनाच्या 3 महत्वाच्या भूमिका आहेत कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेल्या. शासनाने 3 प्रकारच्या भूमिका, 3 टाइप्स ऑफ रोल इज प्लेइंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड ऑल दी स्टेट्स. पहिल्यांदा कोणतं असतं तर संरक्षक राज्य. आपल्याला स्टेट कसं पाहिजे तर सेक्युअर स्टेट पाहिजे. दुसरं काय पाहिजे तर डेव्हलपमेंट स्टेट पाहिजे. आपल्याला एक विकास असलेलं राज्य किंवा विकास असलेला देश पाहिजे, आपल्याला सुरक्षित असलेला देश पाहिजे आपल्याला. आणि तिसरं काय आहे तर कल्याणकारी राज्य, म्हणजे वेलफेअर स्टेट, डेव्हलपमेंट स्टेट अँड सेक्युरिटी स्टेट. अशा 3 प्रकारच्या आपल्याला भूमिका साकारायच्या असतात ऍज अ शासन म्हणून. आणि या 3 भूमिकांवरती आपल्याला खर्च करावा लागतो. या 3 भूमिकांवर खर्च करत असताना आपल्याला एक मिलिटरी, पोलीस, कोर्ट, लॉ, हे सगळे आपले खर्च येतात, ते संरक्षणाच्या भूमिकेतून येतात. त्यानंतर येतो विकासाच्या बाबतीतचा खर्च, त्यामध्ये रस्ते, वीज, वाहतूक, दळणवळण, बँकिंग, या सगळ्यांचा विकासावरती होणारा खर्च आपल्याला लक्षात घेतला पाहिजे. शिक्षण आणि आरोग्य आणि सगळ्यांना समान संधी, म्हणजे शिक्षण, एज्युकेशन, हेल्थ अँड इक्वल ऑपॉर्च्युनिटीज, हे सगळं संविधानाच्या प्रिअँबल मध्ये आहे. म्हणून समान संधी देण्यासाठी जो खर्च करावा लागतो तो सगळा कल्याणकारी राज्य म्हणून खर्च करतो आपण. एज्युकेशन ग्रँट्स दिले जातात, गव्हर्नमेंट कॉलेजेस, गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स आणि गव्हर्नमेंट मध्ये अस्तित्वात असलेलं रिझर्वेशन, गव्हर्नमेंट मध्ये अस्तित्वात असलेल्या सबसिडीज, ह्या सगळ्यांमध्ये आपण समान संधी शोधत असतो आणि कल्याणकारी राज्याची जी संकल्पना आहे ती आपण पूर्ण करत असतो. म्हणून 3 टाइप्स ऑफ फंक्शन्स, vital functions, it means very important functions government of India and all states are playing here. They are playing role in the country. एक
protection expenditure, that is security expenditure, development expenditure and welfare state expenditure. हे सगळं अनुदाने अर्थसहाय्य सुद्धा खर्चाच्या बाबतीत येतात. परंतु हे सगळं करत असताना आज आपण पाहतो की when we think about the COVID-19, आपला डेव्हलपमेंट जो ग्रोथ रेट आहे इट इज टोटली कम डाऊन. इट इज वेंट इन मायनस ऑल्सो. -7% growth rate we have, and we have achievements, we have plan for that 8% growth rate, 9% growth rate, how we will achieve it. पण जेव्हा आपण अर्थसंकल्पातील तूटचा अभ्यास करतो, तूट म्हणजे काय आहे? when we think about the deficit, when income is less than expenditure, when the government of India's receipts are less than their expenditure, that is called deficit in budget. Budget deficit म्हणजे शासनाला अपेक्षित जे उत्पन्न आहे, government have expectation of income or receipts or revenue, but actual expenditure when it is more than income, तेव्हा that is called deficit budget. आणि म्हणून आपण मराठीमध्ये एक उदाहरण आहे, अंथरूण पाहून पाय पसरणे, म्हणजेच उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घालणे. when we think about it, think about your whatever you have facility, your income, आपलं उत्पन्न पाहून आपण आपले निर्णय घेतले पाहिजे. पण उत्पन्नापेक्षा जर खर्च जास्त असेल तर आपल्याला प्रचंड इनस्टॅबिलिटी येते, अर्थव्यवस्थेत येते आणि स्वतःच्या मानवी जीवनात सुद्धा येते. आणि म्हणून अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर प्रत्येक जण तुटीची चिंता व्यक्त करतो. फिस्कल डेफिसिट, रेव्हेन्यू डेफिसिट, प्रायमरी डेफिसिट, बजेटरी डेफिसिट, अशा अनेक चिंता आपल्याला लागतात. आणि ही चिंता का लागते आपल्याला? वाय वी थिंक अबाउट इट व्हेरी केअरफुली? बिकॉज ऑफ इन्फ्लेशन. when we produced deficit budget, automatically inflation will increase. We are inviting inflation in the country. आणि म्हणून विकासासाठी जर अधिक खर्च केला तर ठीक आहे, आपण तूट समजून घेऊ शकतो. प्रोडक्टिव्ह फंक्शन साठी, प्रोडक्टिव्ह और प्रोडक्टिव्ह टास्क साठी आपण जेव्हा खर्च करतो त्यावेळेला वी आर जस्ट थिंक अबाउट जस्ट चलू दे, असू दे, आपल्याला तूट समर्थन करू शकतो. but when non-productive expenditure will increase in the economy, त्यावेळेला तुटीचं समर्थन केल्या जाऊ शकत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं मॅनेजमेंट ऑफ इकॉनॉमी, मॅनेजमेंट ऑफ बजेट, मॅनेजमेंट ऑफ इन्फ्लेशन, मॅनेजमेंट ऑफ एम्प्लॉयमेंट, मॅनेजमेंट ऑफ डेव्हलपमेंट, मॅनेजमेंट ऑफ वेलफेअर स्टेट, मॅनेजमेंट ऑफ सेक्युरिटी अँड मॅनेजमेंट ऑफ ऑल द एक्सपेंडिचर्स, आस्थापनांवरती, प्रशासनावरती होणारे खर्च, हे मॅनेजमेंट करताना सरकारला बऱ्याच वेळा फार कसरत करावी लागते. आणि सुवर्ण मध्य कसा साधायचा, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी विचारात घ्याव्या लागतात. त्यामुळे बजेट सादर करताना तूट ही जी आहे, वेगवेगळ्या प्रकारची तूट असते. तुटीचे वेगवेगळे प्रकार आहेत. रेव्हेन्यू डेफिसिट आहे, कॅपिटल डेफिसिट आहे, बजेटरी डेफिसिट आहे, राजकोषीय तूट आहे, प्राथमिक आणि प्रायमरी डेफिसिट आहे, मॉनिटाइज डेफिसिट आहे. आणि काही लोक काही याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे धोके असतात तूट असल्यामुळे, ते म्हणजे कर्ज उभारण्याची तूट, म्हणजे प्रचंड मोठा धोका असतो. शासन कर्ज उभारू शकतं, शासन जास्तीचं चलन छापू शकतं आणि कराचा महसूल वाढवू शकतं. पण कराचा महसूल वाढवला तर जनता त्रस्त होईल, म्हणून सरकार कर्ज उभारतं. कर्ज उभारण्याला देखील काही लिमिटेशन्स असतात, त्यामुळे सरकार जास्तीत जास्त चलन छापण्याचा प्रयत्न करतं. दॅट इज कॉल्ड डेफिसिट फायनान्स. म्हणून डेफिसिट फायनान्स जे आहे, जितके जास्त चलन आपण छापू तितका इन्फ्लेशन वाढत राहतो. म्हणजे पैसा आपण जितके जास्त पैसे छापू, वेन द मनी क्वांटिटी ऑफ मनी इन्क्रीज इन द मार्केट, और वेन द quantity of money will increase in the market, automatically prices will increase in the market and the value of money will decrease in the market. Professor Fisher, who have explained his view in the purchasing power of money,
याच्यामध्ये त्याने सांगितलेलं आहे की जेव्हा पैशाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते त्यावेळेला पैशाचं मूल्य प्रचंड कमी होतं आणि इन्फ्लेशन मोठ्या प्रमाणात वाढतं. साधं उदाहरण जर द्यायचं झालं तर पैशाची संख्या जर दुप्पट झाली तर भाववाढ दुप्पट होते, इन्फ्लेशन दुप्पट होतं आणि पैशाचं मूल्य निमपट होतं. आणि म्हणून कॉमन माणूस जो आहे यामध्ये अडकतो. का सामान्य माणसाला सगळ्यात मोठा त्रास कोणता असेल तर व्हॅल्यू ऑफ मनी विल डिक्रीज डे बाय डे. पैशाचं मूल्य सातत्याने कमी होत आहे. कॉमन माणसाचा जर आपण विचार केला तर एकेकाळी 70-80च्या 90च्या दशकामध्ये लोक खिसाभर पैसा घेऊन जायचे. दे go to market, they went to market with minimum money in their pocket, minimum money, and they brought large amount of commodities. म्हणजे खिसाभर पैसा घेऊन जायचं आणि गाडीभर वस्तू घेऊन येत होते घरामध्ये लोक. आता याच्या विरुद्ध झालेलं आहे. कॉमन माणूस किती त्रासून गेलेला आहे. कॉमन मॅन इज टोटली इन क्रायसिस. कशामुळे तर आता गाडीभर पैसे न्यावे लागतात, पूर्ण एटीएम मधले पैसे न्यावे लागतात आणि घरी आल्यानंतर एका छोट्याशा पिशवीमध्ये वस्तू घेऊन आल्यानंतर पिशवी घरात ठेवल्याबरोबर कॉमन माणूस काय म्हणतो की बाप रे, सर आवाज येत नाहीये. सर यू आर नॉट ऑडिबल. हॅलो विजय कुमार सर, Yes, तुमचा ma'am. व्हिडिओ फ्रीज झालाय त्यांचा व्हिडिओ मॅडम. आणि आवाज पण येत नाहीये ना मग. आवाज पण येत नाही. हा कॉल करा मॅडम. Okay. या ओके. विल चेक इट. Students, wait for a minute. Sir is going to join back again. Due to technical issue, disconnected. Basic presenter. Yes, sir. Vijay Kumar, sir. Vijay Hello? Kumar, sir. Now you are audible, sir. yes please. Okay. I'm sorry because light was gone. That's Okay, sir. You can continue, sir. No problem. लाईट वॉज ऑफ. ओके. सो कॉमन माणूस जो आहे अशा पद्धतीने अडचणीत आलेला आहे की प्रचंड मोठ्या प्रमाणात जो पैसा आहे त्याच्याकडे पैशाची संख्या खूप वाढलेली आहे. सामान्य माणसाला उत्पन्न खूप आहे. आज 1000 रुपये रोज सामान्य माणूस कमवू शकतो. 1-2 लाख रुपये, 3-4 लाख रुपये पगार लोकांकडे आहे.
पण ज्या वेळेला when they go to market, the inflation rate is increased 250%. 250% inflation rate has increased. How to manage economy? How to manage economy? This is the basic problem of India. This is the basic problem of common man. So that is one of the things which is important for the development of India. Inflation and economic crisis are very, very difficult for the development of our country. So therefore, we need to development through the proper budget and control inflation and control the fiscal deficit and use that money for the development purpose. Non-development purpose when we use it ऑटोमॅटिकली. मग घरातलं उदाहरण घेतलं तरी चालेल. ज्या वेळेला घरी सुद्धा आपण विचार करतो की आपण जर प्रोडक्टिव्ह कामासाठी इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला त्याचे फायदे मिळू शकतात. पण नॉन प्रोडक्टिव्ह फंक्शनसाठी एक्सपेंडिचर मोठ्या प्रमाणात जर झालं तर वी विल नॉट गेट प्रॉपरली दॅट इन्कम फ्रॉम इन्कम. तर अशा पद्धतीचा विचार आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि म्हणून आज देशामध्ये सगळ्यात महत्वाची जर प्रॉब्लेम कोणती असतील तर कॉमन माणूस आणि सामान्य माणसाचं जे बजेट विषयीचं दृष्टिकोन आहे, सामान्य माणसाचा दृष्टिकोन जर विचारात घेतला आपण तर काय असेल बरं? सामान्य माणसाचा बजेटचा विचार कसा करणार आपण? तर या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा भाग जो असतो तो टॅक्स पेअर म्हणजे कॉमन मॅन. बिलो पॉवर्टी लाईनचा माणूस जो आहे तो कॉमन माणूस आहे. हा कॉमन माणूस जो आहे हा सर्वसामान्य माणूस सातत्याने त्याने जे टॅक्स भरावे लागतात त्या टॅक्सच्या माध्यमातून त्याला मोठ्या प्रमाणात तो सूट बघतो कशी मिळेल. परंतु 2021चं जे बजेट आहे हे बजेटच मुळामध्ये इन्फ्लेशन रेटच्या माध्यमातून आणि कोविडच्या माध्यमातून मांडलेलं बजेट आहे. आज टॅक्स पेअर जो सामान्य माणूस आहे, एक जो मध्यमवर्गीय आहे, बिलो पॉवर्टी लाईनचा एक माणूस आहे आणि या देशातला सर्वसामान्य माणूस कोणता असेल तर ती महिला आहे. महिला बिलो पॉवर्टी लाईन मधली सगळी जनता आणि त्याचबरोबर या देशामध्ये अस्तित्वात असलेला जो टॅक्स पेअर आहे, जो इमाने इतबारे आपला टॅक्स सरकारला आपल्या पगाराच्या माध्यमातून पे करतो, असा जो माणूस आहे तो सामान्य माणूस आहे. कॉमन मॅन म्हणजे कोण? अदानी, अंबानी किंवा या देशामधला गोदरेज, टाटा, बिर्ला किंवा बाटा, दीज पीपल आर नॉट कॉमन. कोविडच्या काळामध्ये एकीकडे लोकांचं पर कॅपिटा इन्कम प्रचंड कमी झालेलं आहे. देशात सगळ्या लोकांचं पर कॅपिटा इन्कम कमी झालेलं आहे. पण दुसरीकडे अदानी यांनी जगातल्या सगळ्यात मोठ्या श्रीमंत लोकांना मात दिलेली आहे इन्कमच्या बाबतीमध्ये. त्यांचं उत्पन्न 150-200 पटीने वाढलेलं आहे. पण सामान्य माणसाचं उत्पन्न मात्र या बजेटमध्ये कमी झालेलं आहे. आज आपण पाहतो की सामान्य माणसाला या बजेटमध्ये सरकारने जरी इंडिया इज फेसिंग कोविड-19 क्रायसिस तरी सुद्धा फायनान्स मिनिस्टरची टार्गेट जे आहेत अर्थव्यवस्थेला बूस्ट करण्याचे, ते बूस्ट करण्याचे टार्गेट कुठेतरी कमी पडलेले आहे. त्याचं कारण असं आहे की सरकारने नो टॅक्स रिलीफ, सरकारने टॅक्स मध्ये कुठल्याही प्रकारचा रिलीफ दिलेला नाहीये. सॅलरी होल्डर्सला 1.5 लाखापर्यंत जी गुंतवणूक करण्याची सुविधा आहे त्याच्या पलीकडे दिलेली नाहीये. सरकारने एकीकडे 7व्या वेतन आयोगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात पगार वाढवलेत, परंतु त्या पगारांव्यतिरिक्त सरकारने सूट जी द्यायला पाहिजे होती 5 लाखापर्यंत, 2.5 लाख ते 5 लाखापर्यंत टॅक्सला सूट देणं अपेक्षित होतं. म्हणजेच काय झालं असतं, याच्यातने सामान्य जो सॅलरी होल्डर आहे त्यामध्ये सामान्य होल्डर सॅलरी होल्डर आहे त्याच्याकडे पैसे आले असते आणि ते पैसे सामान्य माणसाने मार्केटमध्ये खर्च केले असते आणि मार्केटमध्ये ऑटोमॅटिकली इफेक्टिव्ह डिमांड क्रिएट झाली असती, प्रभावी मागणी निर्माण झाली असती. सरकारने टॅक्स रिलीफ न देऊन अर्थव्यवस्थेमध्ये जी प्रभावी मागणी निर्माण होणार असते ती प्रभावी मागणी निर्माण केली नाही. सॅलरी क्लास डिड नॉट गेट एनी रिलीफ इन द टर्म्स ऑफ इन्कम टॅक्स. Therefore, common man will not able to spend their money in the market.
and through this market it is not creating effective demand. And when effective demand is not created, how is possible to development? आणि उद्योजकांना प्रेरणा कशी मिळेल? उद्योजकांची एकच प्रेरणा असते, कॉमर्सचे विद्यार्थी असतील तर त्यांना सांगतो, त्यांची एकच प्रेरणा असते, मॅक्झिमम प्रॉफिट अँड मिनिमम कॉस्ट ऑफ एक्सपेंडिचर. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग कोणता असतो? तर इफेक्टिव्ह डिमांड जर असेल तर दे विल प्रमोट देअर सेल्फ फॉर द इन्व्हेस्टमेंट इन द मार्केट. आणि इफेक्टिव्ह डिमांड केव्हा अपेक्षित असते? जेव्हा जनतेकडे, सामान्य माणसाकडे, कॉमन माणसाकडे जर पैसा आला तर तो खर्च करू शकतो. परंतु सरकारने टॅक्स मध्ये रिलीफ न देऊन सामान्य जो सॅलरी होल्डर आहे त्याची पर्चेसिंग पॉवर वाढू दिली नाही. द पर्चेसिंग पॉवर ऑफ कॉमन मॅन, सॅलरी होल्डर, सॅलरी इट विल कट डाऊन, त्यांनी तिथे थांबवलेली आहे. सरकारला याचा फायदा घेता आला असता. जर सरकारने 5 लाखापर्यंत कराची सूट दिली असती तर लोक आनंदाने मार्केटमध्ये गेले असते आणि लोकांनी खरेदी केली असती. परंतु नाउ पीपल आर जस्ट ऍडजस्टिंग देअर मनी फॉर द इन्व्हेस्टमेंट. पैसे खूप आहेत परंतु त्याला टॅक्स असल्यामुळे पीपल विल नॉट स्पेंड देअर मनी इन द मार्केट. देअरफॉर इफेक्टिव्ह डिमांड इज नॉट पॉसिबल इन द मार्केट. बरं, दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची, 75 वर्षातली जी माणसं आहेत त्यांना आता इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाहीये. आता 75 वर्ष असलेली माणसं या देशात किती असतील बरं? त्याचा आपण डेमोग्राफिक स्ट्रक्चरचा जर अभ्यास केला लोकसंख्या शास्त्राच्या दृष्टीने, दे आर व्हेरी फ्यू पीपल. त्यांना गरज नाही आता इन्कम टॅक्स भरण्याची, कारण असे पेन्शन होल्डर असलेले आणि 75 वर्ष असलेली माणसंच मुळात देशामध्ये त्यापेक्षा जास्त फार कमी आहे. त्यांना मात्र इन्कम टॅक्स भरण्याची एक जमेची बाजू सामान्य माणसाची, ती 75 वर्ष जास्त असलेल्या माणसाची जर कोणती असेल तर ती आहे की त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाहीये. दुसरा, सामान्य माणसावरती आज काय केलेलं आहे फायनान्स मिनिस्टर मॅडमनी? द फायनान्स मिनिस्टर प्रपोज्ड ॲग्रीसेस रुपीज 2.5 पर लिटर ऑन पेट्रोल अँड 4 पर लिटर ऑन डिझेल. आता मला सांगा की सर्वसामान्य माणसाला जेव्हा पेट्रोल भरण्याची वेळ येते, अगोदरच पेट्रोलच्या प्राइसेस 100च्या पुढे चालल्यात. ऍक्च्युअल आपल्या देशामध्ये 58 रुपये ते 50 रुपये, 54 रुपये पर लिटरला पैसे यायला पाहिजे. परंतु सरकारने पुढचे 40 रुपये, राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार असेल, या सगळ्यांनी मिळून पुढचे 40 रुपये टॅक्स हा पेट्रोलवरती आणि डिझेलवरती वाढवलेला आहे. म्हणून पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या सगळ्या देशांमध्ये 60 ते 65 रुपये लिटर पेट्रोल आहे. परंतु भारतामध्ये मात्र गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने पेट्रोलवरती आणि इतर स्टेटने आणि लोकल गव्हर्नमेंट ऑल्सो, थ्री गव्हर्नमेंट म्हणजे लोकल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट, या तिघांनी मिळून टॅक्सचं बर्डन एवढं मोठं केलेलं आहे की या देशामध्ये सामान्य माणसाला मात्र पेट्रोल तर भरावाच लागतो. परंतु त्या पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेसमुळे ट्रान्सपोर्ट एक्सपेंडिचर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे एकीकडे भाजीपाल्याच्या किमती वाढल्या, वस्तू आणि सेवांच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या. तो इनडायरेक्ट टॅक्सचाही बर्डन त्यांच्यावर येतोय. म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स वस्तू आणि सेवांच्या किमती वाढल्यामुळे कॉमन माणसावर येतो. आणि डायरेक्ट टॅक्स कोणता आहे? तुम्ही टॅक्स रिलीफ दिलेला नाहीये. दुसरी गोष्ट, पेट्रोलवरचे प्राइसेस आणि डिझेल ॲग्रीसेस म्हणून तुम्ही वाढवलेले आहेत. हे वाढवलेले सगळ्या गोष्टी ज्या आहेत अर्थव्यवस्थेला प्रॉपरली मॅनेजमेंट करण्यासाठी खूप फार घातक आहेत. त्यांनी जर आपल्याला ह्या अशा प्रकारचे सेज नसते वाढवले तर कदाचित इनडायरेक्ट टॅक्सेसचं प्रमाण वाढलं नसतं. म्हणजे आज वस्तू जर आपण विकत घ्यायला गेलो तर जी वस्तू 20 रुपयात मिळत होती 25 रुपयात, ती 40 रुपयापर्यंत गेलेली आहे. आपल्याला कळत नाही की तेलाच्या किमती किती वाढल्यात. खाद्य तेलाच्या, म्हणजे आपण इटिंग ऑइल ज्याला म्हणतो, इटिंग ऑइलच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. 90 रुपयावरनं 140 रुपये लिटर पेट्रोल इटिंग ऑइल झालेलं आहे.
हे सामान्य माणसाला इनडायरेक्ट टॅक्सेस वाढल्यामुळे, अशा प्रकारचं इन्फ्लेशन वाढल्यामुळे, अशा प्रकारचं मिसमॅनेजमेंट झाल्यामुळे सामान्य माणूस मोठ्या प्रमाणामध्ये पर्चेसिंग पॉवर वाढवू शकत नाही आणि पर्चेसिंग पॉवर न वाढल्यामुळे देशामध्ये अशा प्रकारची इन्फ्लेशन आणि प्रॉपर मॅनेजमेंट ऑफ फिस्कल पॉलिसी नसल्यामुळे, बजेटरी मॅनेजमेंट प्रॉपर नसल्यामुळे आपल्या देशामध्ये अशा प्रकारच्या ड्युटीज ज्या पेट्रोल आणि डिझेलवरती वाढवलेल्या आहेत, त्या सगळ्या ड्युटीज कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने सामान्य माणसाला दिलासा बजेटमध्ये कुठेही दिसलेला नाही. एम्प्लॉयमेंटच्या बाबतीमध्ये, कारण बेसिक फिस्कल पॉलिसीचा ऑब्जेक्टिव्ह काय आहे? स्टॅबिलिटी इन इकॉनॉमी, एम्प्लॉयमेंट, डेव्हलपमेंट अशा प्रकारचे फिस्कल पॉलिसीचे ऑब्जेक्टिव्ह असतात. वेन वी थिंक अबाउट द एम्प्लॉयमेंट, द फायनान्स मिनिस्टर अँड प्राईम मिनिस्टर यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं असं टार्गेट दिसत नाहीये. आत्मनिर्भर भारत आपण म्हणतो, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजना म्हणजे आरोग्यासाठी जो खर्च आहे 64,180 करोड म्हणजे 64,180 करोड रुपीज आपल्याला दिलेले आहेत. हे खर्च जर केला आपण तर एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज आरोग्याच्या क्षेत्रामध्ये, हेल्थ सिस्टीम मध्ये वाढेल. पण इतर इन्स्टिट्यूशनचं काय? इतर इन्स्टिट्यूशन जे आहेत, एज्युकेशन, शिक्षणामध्ये आज 2012 पासून शिक्षकांची भरती नाहीये, प्रोफेसर्सची भरती नाहीये, असोसिएट प्रोफेसरची भरती नाहीये. विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये सगळीकडे CHB चे प्रोफेसर्स काम करतायत, त्यांना पण व्यवस्थित पेमेंट नाहीये. अगदी 9-10 हजार रुपये महिन्याचा पेमेंट सुद्धा अवघड परिस्थितीमध्ये द्यावा लागतोय. म्हणून एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज इन ऍडमिनिस्ट्रेशन. आज तुम्ही पेपरला बातम्या आलेल्या आहेत की 2014 पासून जे मुलं IAS, IPS, IES सगळ्या परीक्षा पास झालेले आहेत त्यांना अपॉइंटमेंट सुद्धा नाहीयेत. म्हणजे परीक्षांचा कालखंड बघा. एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज या बजेटमध्ये वाढतील असं कुठेही दिसत नाहीये. फक्त आणि फक्त कोविड असल्यामुळे थोडा हेल्थ बजेटवरती त्यांनी लक्ष दिलेलं आहे. आज दुसरीकडे सामान्य माणसाची जी LIC आहे, लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन आहे, IPO आहे, इंडियन पोस्ट ऑफिस आहे, एअर इंडिया आहे, काही रेल्वे आहे, काही बँकांचं सुद्धा खासगीकरण आहे. या सगळ्यांच्या माध्यमातून कॉमन माणूस कसं काय सर्व्हायव्हल होईल पुढच्या काळामध्ये हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळ्यांचं खासगीकरणाकडे या बजेट म्हणजे आजचं 2021चं जे बजेट आहे हे सगळं बजेट खासगीकरणाकडे प्रचंड मोठ्या प्रमाणात जाणार आहे. माझ्याकडे आजचीच न्यूज आहे, रघुराम राजन यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला खासगीकरण करणं जे आहे हे परवडणार नाहीये. सार्वजनिक बँका ज्या आहेत, गव्हर्नमेंटच्या ज्या बँका आहेत त्या विकणं सुद्धा परवडणार नाहीये, एअरपोर्ट विकणं सुद्धा परवडणार नाहीये. म्हणून खर्चाच्या मर्यादेबाबत मध्ये अर्थसंकल्प जो आहे त्याचा वेगळा दृष्टिकोन दिसतोय. हा अर्थसंकल्प खासगीकरणाला जास्तीत जास्त महत्व देणारा दिसून येतोय असं मत रघुराम राजन यांनी मांडलेलं आहे. 2021चा अर्थसंकल्प हा खासगीकरणाला महत्व देण्यात येणार आहे आणि म्हणून या अर्थसंकल्पामध्ये गरीब आणि बेरोजगारांच्या बाबतीमध्ये काय करायचं आहे याचं उत्तर कुठेही सापडत नाहीये. या अंदाजपत्रकामध्ये रघुराम राजन हॅड एक्सप्लेन्ड हिज व्ह्यू. काय सांगितलंय की दुसरी काही नाहीये की सगळं खासगीकरणाचा प्रयत्न आहे, परंतु बेरोजगारी आणि दारिद्र्य, गरिबी हे कसे कमी करणार आहोत यासाठी कुठलाही प्लान मात्र आपल्या देशात दिसून येत नाहीये या बजेटमध्ये. How to reduce an elevation of poverty, how to reduce poverty, how to reduction poverty and how to increase employment opportunities हे या ठिकाणी दिसत नाहीये. आणि म्हणून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपण फक्त एक काम केलेलं या बजेटमध्ये की सामान्य माणसाला 35,000 करोड रुपये जे आहेत हे वॅक्सिनेशन साठी देण्याचा विचार आहे. वॅक्सिनेशन इट इज व्हेरी गुड फॉर द कॉमन मॅन आणि ते मिळालं पाहिजे, जगणं महत्वाचं आहे. आणि म्हणून कोविड-19 पासून वाचण्यासाठी या सरकारने 35 करोड रुपये जे आहेत हे या शासनाने दिलेले आहेत आणि या शासनाच्या माध्यमातून बजेट ते प्रेझेंट केलेलं आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींमध्ये
सामान्य माणसाला काय अपेक्षित आहे? तर सामान्य माणसाला म्हणजे गरीब ग्रामीण माणसाला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार गॅरंटी स्कीम, ज्याला EGS म्हणतो आपण. EGS म्हणजे एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम जी आहे ही अत्यंत महत्वाची स्कीम आहे. म्हणजे COVID-19 मध्ये संबंध देशाला जर वाचवलं कोणी असेल तर या योजनेने वाचवलेलं आहे. म्हणजे कोणत्या? तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना जी आहे, ही ग्रामीण रोजगारची योजना आहे. या योजनेने ग्रामीण भागामधल्या जे स्थलांतरित झाले सामान्य माणूस जो मुंबई, पुणे, नाशिक किंवा दिल्ली किंवा उत्तर मोठ्या मोठ्या शहरांमधनं, कलकत्ता असेल, हैदराबाद, जे सगळे आपल्या गावाकडे गेले आणि गावाकडे गेल्यानंतर ज्या लोकांना रोजगार ज्या योजनेने दिला ती योजना म्हणजे एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम, MGREG, महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम. या योजनेने आपण मागच्या बजेटमध्ये 11 करोड 1,11,05,00,000 कोटी आपण खर्च केले होते या योजनेवरती. या बजेटमध्ये मुळामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात सामान्य माणसाचे पैसे कमी केलेले. फक्त काय केलेलं आहे, 73,000 करोड रुपये या बजेटमध्ये दिलेले आहेत. 73,000 करोड ज्या योजनेने पूर्ण ग्रामीण भारताला वाचवलं. जे ग्रामीण भागात लोक काम करत होते EGSच्या माध्यमातून, this scheme saved the common man, but the government of India, they reduced the budget on this scheme. किती कमी केलेलं आहे बघा तुम्ही. आज 25,000 करोड रुपये ते 26,000 करोड रुपये कमी करून टाकले सरकारने. How employment opportunity will increase in the rural area? Is it possible? No. सामान्य माणूस जो गरीब ग्रामीण आहे, मध्यमवर्गीयांना तर टॅक्स मध्ये रिलीफ दिलेली नाही, पेट्रोलच्या प्राइसेस वाढवून टाकलेल्या आहेत. परंतु सामान्य गरीब जो शेती व्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये काम करतो, रस्त्यावरती, माळ रानांवरती, त्याच्यावरती जो खर्च करायला पाहिजे होता तो कमी करून टाकलेला आहे. आणि म्हणून हा खर्च कमी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणती आहे, SC, ST अँड OBC हे 3 वर्ग जे आहेत सामाजिक दृष्ट्या मागासलेले आपण असं समजूया. पण यांच्या बजेटमध्ये फार किरकोळ अशी वाढ केलेली आहे. आणि इन्फ्लेशनच्या माध्यमातून जर इन्फ्लेशन आज 5-6% वाढत आहे, त्यावेळेला ते वाढीव केलेली रक्कम सुद्धा मायनस मध्ये जाईल. म्हणजे जर आकडे बजेटमधले वाढीव दिसत असले आणि इन्फ्लेशन रेटची जर तुलना केली आपण, तर तिथे मात्र अनुसूचित जाती जनजातींसाठी असलेला खर्च देखील या माध्यमातून कमी झालेला आहे. OBC साठी नया पैसा सुद्धा, OBC अदर बॅकवर्ड क्लास यांच्यासाठी 1 पैसा सुद्धा इथे बजेटमध्ये आपल्याला दिसून येत नाही. ऍट अ ग्लान्स जेव्हा बजेट आम्ही पाहतो त्यावेळेला, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे. त्यानंतर अंगणवाडी सेविका ज्या आहेत, जिथे सक्षम पोषण आहार दिला जातो, अशा अंगणवाडी सेविकांवरती होणारा खर्च देखील फार तर 100 कोटीने वाढवलेला आहे. गेल्या वेळेस तो 400 कोटी होता, यावेळेस तो 500 कोटी आहे. अंगणवाडी सेविकेनी कोविडच्या काळामध्ये काय काम केलं असेल, आपला जीव धोक्यात घातला होता. कॉमन माणूस आहे, हा सामान्य स्त्री आहे. आणि या सगळ्या घराघरामध्ये जाऊन जो सर्वे करून सरकारला अपडेट डाटा देत होत्या, त्या सगळ्या डाटा देणाऱ्या स्त्रियांवरती 100 कोटी रुपये पूर्ण भारताच्या लेवलवरती जर आपण विचार केला तर 100 कोटीने काही होत नाही. गेल्या वेळेस 400 कोटी, यावेळेस 500 कोटी रुपये आपण खर्च केले होते. आणि म्हणून देशामध्ये अशा प्रकारचं महिला सशक्तीकरण जे आहे, आपण जेव्हा विचार करतो महिला सशक्तीकरणाचा जर विचार केला, महिलाओं का संरक्षण आणि सशक्तीकरण मिशन, मिशन फॉर प्रोटेक्शन अँड एम्पॉवरमेंट ऑफ वुमेन, गेल्या बजेटमध्ये 726 कोटी रुपये एम्पॉवरमेंट वरती खर्च केले होते. 726 कोटी रुपये we spent on women empowerment last budget 2020 and now 21. This budget they reduced huge amount on women empowerment. किती केलेली आहे तर अत्यंत कमी केलेली आहे ती. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की
जी कमी केलेली अमाऊंट आहे ती 48 करोड रुपये आहे. म्हणजे गेल्या बजेटमध्ये 726 कोटी रुपये एम्पॉवरमेंटला दिले होते. सामान्य माणूस आहे, महिला ही सामान्य आहे. देशामध्ये सगळ्यात जास्त एक्सप्लॉयटेशन जर कोणाचं होत असेल तर ते विमेन एक्सप्लॉयटेशन जास्त आहे. म्हणून त्यांच्यावरती त्यांना एम्पॉवर करण्यासाठी आम्ही गेल्या बजेटमध्ये 726 कोटी रुपये खर्च केले आणि 2021च्या बजेटमध्ये फक्त 48 करोड रुपये खर्च करणार आहे बजेट. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये, म्हणजे 650 कोटी रुपये सरकारने विमेन एम्पॉवरमेंटचे कमी केलेले आहेत. 450 म्हणजे 650 कोटी रुपये सरकार कमी करू किंवा त्यापेक्षा जास्त. वुमेन एम्पॉवरमेंट झालं नाही तर देश सशक्त होऊ शकत नाही. 50% पॉप्युलेशन वी हॅव, 48% काही पण असेल, पण 48% पॉप्युलेशन वरती इथे मोठा अन्याय केलेला आहे सरकारने. आणि म्हणून कॉमन माणूस ज्याला म्हणतो आपण, जो विषय आमचा बजेटचा कॉमन माणूस, या कॉमन माणसामध्ये महिला सशक्तीकरण आणि ईजीएसचा प्रोग्राम जो आहे, ग्रामीण लोकांचा जो रोजगार निर्मितीचा जो प्रोग्राम आहे, एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम महात्मा गांधींच्या नावाने आपण सुरू केली, याच्यावरती ह्यूज अमाऊंट कमी करून सरकारने सर्वसामान्य कॉमन माणसावरती फार मोठा अन्याय केलेला आहे. आणि तो अन्याय आता कमी करणं शक्य नाही. ते कुठेतरी लक्षात आलं पाहिजे. यावरती बजेटवर चर्चाही करत नाहीत. टीव्हीवरती किंवा मास मीडियावरती, सोशल मीडियावरती किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियावरती यावरती चर्चा होत नाही, कारण आकडे कोणी पाहायचे, आकड्यांचा अन्वयार्थ कसा काढायचा, हाऊ टू गेट प्रॉपर मिनिंग ऑफ दॅट फिगर्स, त्या फिगर्स वरती आपण कशा पद्धतीने बोलायचं, या सगळ्या गोष्टींचा विचार आपण मायक्रो लेवलवरती बजेट कसं वाचावं, हाऊ टू रीड बजेट, याच्यावरती पहिल्यांदा एक महिना इकॉनॉमिक्स असेल, कॉमर्स असेल, या विद्यार्थ्यांमध्ये बजेट कसं वाचावं याच्यावरतीच चर्चासत्र व्हायला पाहिजे. म्हणजे बजेट येण्यापूर्वी विद्यार्थी हा बजेट कसा वाचेल, प्राध्यापकाने बजेट कसं वाचावं, हाऊ टू एक्सप्लेन द बजेट, हाऊ टू रीड द बजेट, पहिल्यांदा हे शिकलं पाहिजे. बजेटमध्ये सूक्ष्म असे आकडेवारी असते, त्या आकडेवारींचा अभ्यास पण आपण केला पाहिजे. विदाउट दॅट figures we will not able to explain how to explain that budget, and social media and electronic media is not properly mentioning that things because we don't know, मला ते सांगता येणार नाही, परंतु कुठल्याही मीडियाने यावरती फोकस केलेला नव्हता आणि तो करणं फार गरजेचा होता. अंगणवाडी सेविका, जिथे आपण बघतो पोषण आहार वगैरे देणारी सेविका आहे, वुमेन एम्पॉवरमेंट, इथे पण आपण पाहतो. फक्त बजेट कशात वाढलं असेल तर स्वच्छ भारत अभियानामध्ये मात्र बजेट 1300 कोटीने वाढलेलं आहे. 1000 कोटी लास्ट इयर वी हॅड स्पेंट ऑन दॅट, आणि आता मात्र 1300 कोटीने वाढले, म्हणजे 2300 कोटी रुपये आणि मागे 1000 कोटी रुपये होतं. स्वच्छ भारत अभियानावरती मोठ्या प्रमाणात आपण खर्च करतोय या काळामध्ये, कारण कोविड-19 मुळे आपल्याला तो खर्च करणं भाग आहे. जर कोविड नसता तर आपण ते करू शकलो नसतो. आणि म्हणून या देशामध्ये अशा पद्धतीचा जो विचार आहे, कोविडच्या बाबतीमध्ये असेल किंवा कोर स्कीम्सच्या बाबतीमध्ये असेल, सरकारने बऱ्याच स्कीम ज्या आहेत, शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या स्कीम्स असतील किंवा मायनॉरिटीज रिलेटेड असेल किंवा डेव्हलपमेंट ऑफ मायनॉरिटीजचा जो खर्च आहे, फॉर डेव्हलपमेंट ऑफ ग्रुप्स, त्यांचा खर्च थोडासा 400-500 कोटी रुपयाने वाढवलेला आहे. अगोदर तो मायनॉरिटीज वरचा खर्च जो आहे तो मला असं वाटतं की 1282 कोटी रुपये होता. तो अल्पसंख्याक विकास जो आहे, मायनॉरिटीज जैन असतील, मुस्लिम असतील, बुद्धिस्ट असेल किंवा पारसी असतील, यांच्यावरचा खर्च सरकारने 300 कोटीने वाढवलेला आहे. 1282 टू 1564 असा तो वाढलेला आहे. म्हणून 300 कोटी रुपयापर्यंत सरकारने हे बजेटमध्ये अशा पद्धतीची वाढ केलेली आहे. आणि म्हणून अशा बजेटच्या माध्यमातून आपण विचार केला पाहिजे की सामान्य माणसं कुठे आहेत, तर महिला सशक्तीकरण आहे, अल्पसंख्याक आहेत, एससी एसटी आहे, ग्रामीण लोक जे आहेत त्यांच्यासाठी असलेल्या योजना ज्या आहेत त्या योजनांवरचा खर्च, आणि सॅलरी होल्डर जे असतात ते सामान्य मध्यमवर्गीय आहेत, त्यांना देऊ केलेल्या आपल्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांवरचा खर्च आपण जर विचार करून पाहिला
तर अत्यंत सामान्य माणसाला कुठेही या ठिकाणी बजेटमध्ये तरतुदी दिसत नाहीत. ग्रामीण विकासाच्या ज्या योजना आहेत, नाबार्डच्या माध्यमातून ज्या पूर्ण केल्या जातात, त्या सगळ्या योजनांमध्ये थोडाफार फरक केलेला आहे. त्यामध्ये प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे याच्यामध्ये 1,000 करोड रुपये वाढवलेत त्यांनी. नाबार्डच्या याच्यामध्ये त्यांनी थोडेसे पैसे वाढवलेले आहेत फॉर द सपोर्ट ऑफ ऍग्रीकल्चर सेक्टर अँड रुरल डेव्हलपमेंटसाठी त्यांनी 1,000 कोटी रुपये जास्तीचे दिलेले आहेत. म्हणून अशा पद्धतीने ग्रामीण भागाचा जर विचार केला तर या सगळ्या योजनांचा विचार आपण विकसित राष्ट्र म्हणून जेव्हा आपण 5 ट्रिलियन इकॉनॉमी जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला जोपर्यंत सामान्य माणूस जो आहे तो सामान्य माणसाचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने या देशाचा आर्थिक विकास होणं शक्य नाही. आणि म्हणून देशाच्या आर्थिक विकासामध्ये सगळ्यात महत्वाची जी भूमिका आहे ती म्हणजे कॉमन माणसाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आणि लास्ट मॅन ऑफ द सोसायटी जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला आपण पाहतो की आपलं बजेट जे आहे हे डेफिसिट बजेट म्हणून मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. दुसरीकडे सामान्य माणसांचा विचार जेव्हा केला जातो त्यावेळेला आपल्या देशामध्ये एक आता जस्ट महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं एक बजेट झालेलं आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं जे बजेट आहे त्या बजेटचा देखील आपण नुकतंच महाराष्ट्राच्या पार्लमेंटमध्ये जे फायनान्स मिनिस्टर आहेत अजितदादा पवार यांनी जे बजेट स्थापन केलेलं आहे त्यांनी जे मांडलेलं आहे त्या बजेटमध्ये महिला दिनाच्या दिवशी त्यांनी चांगल्या स्कीम दिलेल्या आहेत. घर खरेदी करताना ते महिलांच्या नावावरती घर जर असेल तर महिलांच्या नावावरती जर घर असेल तर त्यामध्ये त्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात काम केलेले आहे. महाराष्ट्राचा अंदाजपत्रक जो सोमवारी लास्ट मंडे जो सादर झाला त्यामध्ये मात्र वास्तवाची जाण होती, थोडीशी आव्हानांचंही भान होतं. आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये शेती आणि शेती क्षेत्राला बळकटी देण्यासाठी तो अंदाजपत्रक आणलेला होता. गुंतवणूक, रस्ते आणि गोदाम याच्यावरती देखील खर्च, मोठ्या प्रमाणात रोजगार वृद्धीसाठी विशेष प्रयत्न करणं गरजेचं होतं. पण या सगळ्या गोष्टी याही बजेटमध्ये दिसून आल्या नाही. म्हणजे शेतीचा विकास करणं, ग्रामीण विकास, रस्त्यांचा विकास हे सगळं करत असताना पण त्या बजेटमध्ये थोडीशी जी महिलांच्या बाबतीमध्ये जो आहे त्या बजेटच्या मध्ये महिलांवरती थोडासा न्याय दिलेला आहे, बाकी दुसरं काही नाही. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं जे औचित्य आहे, आंतरराष्ट्रीय महिला दिनाचं औचित्य साधून त्यांनी मुद्रांक शुल्कामध्ये घर खरेदी करताना, मालकीची नोंद करताना, म्हणजे घर रजिस्ट्रेशन करताना महिलांच्या बाबतीमध्ये तो एक भाग दिलेला आहे त्यांनी. आणि मुलींच्या शिक्षणासाठी 12वी पर्यंत मुलींना बस प्रवास फ्री ऑफ चार्ज करण्याचा प्रयत्न आहे. आणि राखीव महिला पोलीस दल हे देखील महाराष्ट्र शासन स्थापन करणार आहे. महिलांना विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणण्याचा अर्थसंकल्पाचा तो प्रयत्न होता. तो लोकशाहीच्या आरोग्यासाठी फार महत्वाचा आहे, हेल्थ ऑफ डेमोक्रेसी. अदरवाईज त्याही बजेटमध्ये एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी किंवा कृषी विकास किंवा मोठे मोठे आव्हानं पण केलेली नाहीयेत. परंतु अशा पद्धतीचा आपला बजेटचा भाग जो आहे यामध्ये सांगण्याची गोष्ट जी आहे एकच महत्वाची आहे की सामान्य माणसाला जे बजेटमध्ये आहे ते बजेटमध्ये कुठेही आपल्याला दिसलेले नाही. परंतु खाजगी क्षेत्राला मात्र प्रचंड मोठ्या प्रमाणात वाव देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार आणि राज्य सरकारे आजच्या घडीला करताना दिसून येत आहेत. आणि म्हणून बजेट हे जो आहे हा विषय हाताळताना, मांडताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की या बजेटमध्ये जो कॉमन माणूस आहे हा कॉमन माणूस कशा पद्धतीने विश्लेषित केला पाहिजे, हे बजेट कसं वाचलं पाहिजे, आपण संविधानाच्या माध्यमातून त्या सगळ्या तरतुदींचा अभ्यास केला पाहिजे. या सगळ्या तरतुदींचा अभ्यास या बजेटमध्ये असतो. आणि तो बजेटचा अभ्यास जोपर्यंत आपल्याला कळत नाही, सूक्ष्म आकडेवारी असते, त्याचा अन्वयार्थ आपण जोपर्यंत लावत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण बजेट काय आहे हे शिकू शकत नाही. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कर, वेगवेगळ्या रिसिप्ट्स आपल्या देशामध्ये दिसून येतात. परंतु त्या रिसिप्ट्स आणि टॅक्सेशनचा उपयोग बजेटच्या माध्यमातून आपण केला पाहिजे. आणि जोपर्यंत हे आपण करत नाही तोपर्यंत अशा पद्धतीचं बजेट आपण एक्सप्लेन करू शकत नाही. म्हणून सामान्य माणसाला जर दिलासा द्यायचा असता या बजेटमध्ये, कॉमन माणसाला,
तर एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे सॅलरी होल्डर्स आहेत, त्या सॅलरी होल्डर्सला आपण कुठेतरी पर्चेसिंग पॉवर वाढवण्यासाठी टॅक्स रिलीफ द्यायला पाहिजे होतं, ते दिलं नाही. दुसरी गोष्ट, पेट्रोल आणि डिझेल वरती ऍग्रिकल्चर सेज लावून सामान्य माणसाला पुन्हा अडचणीत आणलं. इनडायरेक्ट टॅक्सचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढवून सरकारने प्राइसेस इन्फ्लेशन वाढीला चालना जास्त दिली, म्हणून सामान्य माणूस तिथे पण भरडला गेला. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, ग्रामीण भारतामध्ये जी ईजीएस स्कीम महात्मा गांधींच्या नावाने चालते, त्या स्कीम वरती होणारा खर्च मोठ्या प्रमाणात कमी केला आणि सामान्य ग्रामीण माणसांमध्ये शेती व्यतिरिक्त जे काही रोजगाराच्या संधी होत्या त्या नष्ट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला. महिला सशक्तीकरण जे आहे, विमेन एम्पॉवरमेंट ज्याला म्हणतो आपण, त्या विमेन एम्पॉवरमेंटचं जे बजेट आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणात सरकारने कमी केलं. 726 कोटीवरनं 48 कोटीवरती ते आणलं. हा फार मोठा महिलांवर झालेला अन्याय आहे. इथे एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सरकारची चुकलेली आहे, सरकारने कॉमन माणसाने तिथेही संधी दिलेली नाही. अंगणवाडी सेविका ह्या सामान्य सेविका आहेत, तिथेही सरकारने फारसं काही दिलेलं नाही. 100 कोटी रुपये वाढवून दिले. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तरुण जो आहे, सामान्य, ज्याला रोजगार नाहीये, उच्च शिक्षित आहे, हायली क्वालिफाईड आहे, म्हणजे शिक्षण क्षेत्रात असेल किंवा इतर सगळ्या क्षेत्रामध्ये, त्यांच्यासाठी कुठल्याही रोजगार निर्मिती होईल, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज क्रिएट होतील आणि त्यांना संधी मिळेल एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या माध्यमातून, ते मात्र इथे कुठेही झालेलं दिसून येत नाहीये. आणि म्हणून देशाचा ग्रोथ रेट जो आहे, तो ग्रोथ रेट मायनस मधनं कसा प्लस कडे जाईल, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज कशा वाढतील, याची संधी सरकारला या बजेटच्या माध्यमातून होती. सॅलरी होल्डर्सला, टॅक्स होल्डर्सला जर रिलीफ दिलं असतं तर पर्चेसिंग पॉवर त्यांची मोठ्या प्रमाणात वाढली असती आणि अर्थव्यवस्था एका वेगळ्या वळणावर गेली असती. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण सूक्ष्म पद्धतीने जर केला असता तर खऱ्या अर्थाने बजेटच्या माध्यमातून कॉमन माणसाला दिलासा मिळाला असता. परंतु सामान्य माणूस या बजेटमधनं कुणालाही विचारा, सामान्य गृहिणीला विचारा, कुणालाही विचारा, परंतु ते सगळे सामान्य माणूस जो आहे हा मात्र हॅपी नाहीये. दे आर नॉट हॅपी अबाउट द बजेट अँड कॉमन मॅन इज नॉट हॅपी अबाउट देअर बजेट. मला इथपर्यंत ठीक आहे का मॅडम? पद्मा मॅडम, हॅलो. Yes, sir. Yes, sir. हॅलो Yes, sir. मॅडम, Yes, sir. I'm कॅन आय audible. कंटिन्यू माय लेक्चर? हॅलो Yes, sir. हॅलो. Yes. ओके Yes, ओके sir. ओके मॅडम. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. कमला एज्युकेशन सोसायटी, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, त्यांनी ज्या चांगल्या विषयाला हात लावलेला आहे त्या विषयावरती चर्चा खूप होणं गरजेची होती. सामान्य माणसाचा बजेटमध्ये असलेला अंतर्भाव, या सगळ्या गोष्टींवरती प्रिन्सिपल बाबासाहेब सांगळे सर आणि व्हाईस प्रिन्सिपल क्षितिजा गांधी मॅडम आणि या सगळ्या कार्यक्रमाचं ऑर्गनायझेशन किंवा सेशन कोऑर्डिनेशन जे केलेलं आहे त्या पद्मावती पाटील मॅडम, प्रोफेसर पद्मावती पाटील मॅडम, या कार्यक्रमाचे कोऑर्डिनेटर डॉक्टर श्रुती गणपुले मॅडम आणि त्यांची सगळी टीम जी आहे, यांनी ज्या पद्धतीने हा कार्यक्रम आयोजित केला, एक व्हेरी मच कॉंग्रॅच्युलेशन फॉर यू ऑल द टीम. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचं पहिलं सत्र ज्याला म्हणतो आपण, फर्स्ट सेशन एक्सपर्ट लेक्चर सिरीज मधलं, या ठिकाणी मला तुम्ही संधी दिली. आय एम व्हेरी मच थँकफुल फॉर यू टू गिव्ह मी great opportunity for the express my ideas about budget for common man. Thank you for all. Thank you very much. Thank you for your wonderful session, sir. Student, if you want to ask any queries, any doubt? Yes, students, anything? No, ma'am. No, ma'am. Okay, thank you. Now I request Shivani Rai to give a vote of thanks. Shivani, am I audible? Yes, Shivani, ma'am. You over audible. to you. Yes, over to you. Thank you so much, madam. A very warm good morning to one and all present over here. My name is Shivani Rai from SY BCom.
I hereby take an opportunity to thank our guest speaker, Dr. Vijay Kumar Wagle, sir. I take an opportunity, I present my whole of heart of attribute to you, sir. Thank you so much for taking out your precious scheduled time and guiding us with your insightful thoughts regarding the budget 2020-21. I also thank all our subordinators, vice principal, teachers and event managers, coordinators to making this event a successful event. Now about the budget, a great budget with no significant change for a common man. This definitely leads to a creating an environment to easy for doing a great business in India, where the government and the common man, investor, a salaried person, a businessman, and can all feel positive and contribute towards the growth of our country. I once again thank our speaker, coordinators, and also Padmavati Madam to give me a great opportunity for giving this a great opportunity and for this event. I once again thankful all the teachers and coordinators, management for making this event a successful event. Thank you. Thank you so much, madam. Thank you, Shivani. Thank you, sir, once again. With this, we are going to end our session today. Yes, students, please give the feedback which is shared in your chat box, feedback link shared with you. Please give the feedback. Thank you, sir. Thank you, students, one and all. Thank you. Now we are going to end the meeting. Thank you, ma'am. Thank you so much. Ma'am. Thank you, ma'am. Students, feedback link is shared. So everyone give the feedback. Have a nice day. With this, we are going to end our today's guest lecture session.